गोष्ट एका आनंदपूर गावाची आहे. आनंदपूरच्या एका छोट्याशा गावात अशोक आणि त्याची बायको सुनंदा दोघेजण राहत होते. सुनंदा गर्भवती होती आणि लवकरच एका बाळाला जन्म देणार होती. मला तर मुलगीच हवी आहे. हा, आणि मला पण. एका महिन्यानंतर सुनंदाने एका मुलाला जन्म दिला, पण तिला पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला. अशोक आणि सुनंदा दोघेही रंगाने गोरे होते, पण त्यांची मुलगी काळी का? समजत नाहीये, ही काळी कशी जन्माला आली? आता रंगाचं काय आहे? हे तर देवाची कृपा आहे. जशी पण आहे तर आपलीच मुलगी ना. माझी किती स्वप्न होती. जर माझी मुलगी असती तर किती सुंदर असायला हवी होती. पण माहित नाही की मी देवाचं काय बिघडवलं होतं, जे त्यांनी मला अशी काळी मुलगी दिली. आता खूप झालं. मुलीच्या रंगासाठी देवाला नको कोसू. जशी पण आहे ही आपली मुलगी आहे, माझी प्रेमळ मुलगी. आणि आजपासून हिचं नाव पद्मा आहे. अशोकला काळ्या रंगाचा काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण सुनंदाला तोच रंग अजिबात आवडत नव्हता. लहानपणापासूनच सुनंदाला पद्मा अजिबात आवडत नव्हती. मम्मी, मला तो पांढऱ्या रंगाचा ड्रेस पाहिजे. कशाला? तू एवढी काळी आणि तुला गोऱ्या रंगाचा ड्रेस कशाला पाहिजे? तो पांढरा ड्रेस घालून तू अजून काळी दिसशील. सुनंदा, आता खूप झालं. ती काळी आहे यात तिची काय चुकी आहे? सगळी चूक तर माझीच आहे ना, जी मी तिची आई आहे. सुनंदाचं असं बोलणं ऐकून पद्माला रडू येतं. तेवढ्यात अशोक तिला कडेवरती उचलून तिला शांत करतो, पण सुनंदा पद्माकडे अजिबात पाहत नव्हती. असो, 1 वर्षानंतर सुनंदाने अजून एका मुलीला जन्म दिला. ही मुलगी खूपच गोरी होती. शेवटी देवाने माझं ऐकलंच. बघा ना किती गोरी आहे ती. हे सर्व तर ठीक आहे, पण आता तू 2 मुलांमध्ये रंगामुळे भेदभाव नको करशील. तुम्ही तर असं बोलतायत की जसं मी पद्माची सावत्र आई आहे. माझ्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता. मला सगळं समजतंय. तुझ्याशी बोलणंच तर चुकीचं आहे. अशोकने मुलीला उचलून घेतलं. अरे रे रे, माझी लाडली, रडू नको. द्या इकडे, माझ्याकडे द्या. ही माझी लाडकी मुलगी आहे आणि हिचं नाव मीच ठेवणार आहे. आणि ही खूप गोरी आहे, त्यामुळे हिचं नाव गौरी. चांगलं नाव आहे. गौरीच्या जन्मानंतर सुनंदाने पद्माकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं. ती बिचारी मुलगी कोपऱ्यामध्ये बसून रडत होती. काय झालं बाळा, तू रडत का आहेस? आई मला ओरडली. तू लक्ष नको देऊस. अच्छा, मला हे सांग, तुझं जेवण झालं की नाही? नाही. का? संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आतापर्यंत तुला जेवण नाही मिळालं? आईने सांगितलं होतं ती गौरीला झोपवल्यानंतर जेवायला देईल, पण अजूनपर्यंत ती नाही आली. अशोकला समजलं होतं की सुनंदा गौरी आणि पद्मामध्ये भेदभाव करत होती. या पागल बाईला समजून काही अर्थ नाहीये. मला स्वतःच पद्माचं संगोपन करायला हवं. त्याच दिवसापासून अशोकने पद्माचा सांभाळ करायला सुरुवात केली. तो पद्माला जेवायला देत होता आणि शाळेला पण सोडून येत होता. बापाचं आणि लेकीचं नातं अजूनच घट्ट बनत चाललं होतं. 10 वर्ष होऊन गेली. गौरी 10 वर्षाची होती आणि पद्मा 15 वर्षाची. गौरीचा रिझल्ट आला होता आणि ती फेल झाली होती. त्यामुळे अशोक खूप चिडचिड करत होता. गौरी, हे पण काही मार्क्स आहेत. मराठीमध्ये 2 मार्क, गणितात 4 आणि विज्ञानात 6. तुझी बहीण पद्मा शाळेत पहिली येते आणि तू आहे की तुला पास पण होता नाही येत. तुला लाज नाही वाटत? अशोक गौरीला ओरडतच होता. तेवढ्यात सुनंदा तिथे आली. आता कमीत कमी त्या काळीचं नाव घेऊन माझ्या मुलीला ओरडू तरी नका. काय झालं? फक्त मार्कच कमी आलेत ना? सुनंदा, हे तुला काही मजाक वाटतंय का? जेव्हा फेल होईल ना, तेव्हा पूर्ण जग आपल्यावर हसेल. असं कुठे कमी हसतीये? काळीची आई म्हणून लोक चिडवतातच ना मला. हा काला रंग नसून एक श्राप झालाय. तिचा काळा रंग तुला दिसतोय, पण तिचं एवढं सारं कर्तृत्व ते तुला नाही दिसतंय. आणि गौरी प्रत्येक क्लासमध्ये फेल होते. काय तुला हे नाही दिसत आहे? दिवसभर गौरीला सजवत बसते. थोडा तिचा अभ्यास पण घेत जा. माझ्या मुलीचं मी बघेल, तुम्ही तुमच्या पद्माचं बघा. 3-4 वर्षात ती मोठी मुलगी होईल. तिच्या लग्नासाठी खूप सगळा हुंडा द्यावा लागेल. काळी आहे ना ती. जावा पहिल्यांदा हुंड्यासाठी पैसे जमवा. तुझ्याशी तर बोलणंच चुकीचं आहे. पद्माला खूप वाईट वाटायचं, कारण तिची आई तिच्या रंगावरून बोलायची. फक्त तिची आईच नाही, पण गावातली लोक पण तिला काळी काळी म्हणून चिडवायचे.
बहुतेक याचसाठी पद्माने मित्रांपेक्षा शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं. ती तिच्या गावामधली सगळ्यात हुशार मुलगी होती. 10वी मध्ये ती सगळ्या जिल्ह्यामध्ये टॉप आली होती. त्या दिवशी अशोक खूप खुश होता. त्याला तिच्यावरती खूप अभिमान वाटला. अजून काही वर्षानंतर पद्मा IASची तयारी करत होती. आतापर्यंत 20 मुलांनी पद्माला नाकारलं आहे. मला नाही वाटत की हिचं कधी लग्न होईल. माझ्या गौरीसाठी एक चांगलं स्थळ आलंय. आपण तिचं लग्न पहिल्यांदा केलं तर? अशोकने पद्माकडे पाहिलं. तसं पण पद्माला IAS बनण्यासाठी वेळ हवाय. तर तुला जे ठीक वाटतंय ते कर. गौरी दिसायला खूप सुंदर होती, त्यामुळे तिचं लग्नही लवकर झालं. काही महिन्यानंतर पद्मा IASच्या इंटरव्ह्यूसाठी गेली आणि तिथे ती सिलेक्ट झाली. ती खूप आनंदामध्ये घरी आली तर तिथे गौरी आली होती. काय झालं? तुम्ही एवढे दुःखी का आहात? काय होईल, तुझी बहीण गौरीला सजण्यातूनच वेळ मिळतो का? सासूने काम करायला सांगितलं असेल तर या महाराणीने कसला विचार न करता भांडण केलं असेल. याच्याच मुळे हिच्या सासूने हिला वापस माहेरी पाठवलं असेल. अच्छा, तू हे सर्व सोड आणि मला हे सांग, तुझा इंटरव्ह्यू कसा होता? माझं सिलेक्शन झालं आणि लवकरच मी या जिल्ह्याची कलेक्टर बनेल. खरंच? आता माझ्या IAS मुलीसोबत लग्न करण्यासाठी मुलांची लाईन लागणार आहेत. आज सुनंदा पण खूप खुश होती. सुनंदाला पछतावा होत होता आणि अजून एक तिची गोरी मुलगी गौरी होती, जिला सासऱ्यांनी घराच्या बाहेर काढलं होतं. आणि दुसरीकडे तिची ती काळी मुलगी, जिने पूर्ण परिवाराची मान ताट केली होती. आज सुनंदाला समजलं होतं की रंगामध्ये काहीच नसतं. खऱ्या माणसाची ओळख त्याच्या गुणांमध्येच असते. जेव्हा पद्मा तिच्या लाल रंगाच्या गाडीमध्ये येत होती तेव्हा अशोक आणि सुनंदात खूप अभिमानाने तिला बघत असायचे. काश मी गौरीला पण पद्मासारखं सांभाळलं असतं तर ती आज ती माहेरी आली नसती. काही होत नाही, ती समजदार आहे. हळूहळू सर्व ठीक होईल. काही महिन्यानंतर पद्माला एका पोलीस ऑफिसरचं स्थळ आलं होतं. पद्माला मुलगा आवडला होता आणि त्यासाठी पद्मा आणि त्या मुलाचं लग्न गाजावाजात केलं गेलं. पद्मा जरी काळी असली तरी तिला कोणीही वाईट असं बोलू शकत नव्हतं, कारण ती त्या शहराची कलेक्टर होती. पद्माने तिच्या मेहनतीने तिचं नशीब लिहिलं होतं. कोण म्हणतं की काळ्या मुलीचं लग्न होत नाही म्हणून? पद्मासारख्या मुली नशिबाने मिळतात.